ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे बोलतायत. आपण तोंड तिथे बंद कराल म्हणजे काय कराल? संपवून टाकाल की मलिक आणि अनिल देशमुखांना अडकवलं, राऊतांना अडकवलं तसं मला अडकवाल? अडकवाल तर कशात अडकवाल? आयुष्यभर संविधानिक भाषा सांगत आली आहे, आयुष्यभर कायदा आणि कलमाशिवाय काही बोललेली नाहीये. अडकवाल तर कशात अडकवाल? फडणवीस साहेब, आपण विसरताय का? आपण एका पक्षाचे नेते नाही आहात, आपण या राज्याचे गृहमंत्री आहात. या राज्यातल्या प्रत्येक नागरिकाने विचारलेल्या प्रश्नांचं उत्तर देणं हा आपला अधिकार आहे. फडणवीस साहेब, आपल्याला असं का वाटतंय की आपली आणि माझी काही दुश्मनी आहे? मी कधी तुमच्याबद्दल बोलताना भाऊ आणि तुमच्या पत्नीबद्दल बोलताना वहिनी असे आदरार्थी शब्द काढून बोललीये. आपला उपमर्द होईल असं आणि वेग असं काहीच बोललेली नाहीये. जर मला काही माहिती हवी आहे आणि मी आपल्याकडून ती माहिती मागतेय, मी असं म्हणते की अरे, उडता महाराष्ट्र नाही झाला पाहिजे. ड्रग्ज मुक्त महाराष्ट्र तुम्ही म्हणता एकीकडे, कसा ड्रग्ज मुक्त महाराष्ट्र होईल? एका अर्थाने तुम्ही इशारा देताय ना की जो कोणी या ड्रग्जच्या विरोधात बोलेल त्याने गप्प राहा रे, शांत राहा रे. ही धमकी आहे. फडणवीस साहेब, धमकी नकात न देऊ. बजरंग दलाने मानेवर तलवारी ठेवल्या होत्या इथेच यवतमाळमध्ये, विषप्रयोग झालेत, जिवंत जाळण्याचे प्रयत्न झालेत. चळवळीत ना आली आहे, राजकारणातली नाहीये. परिवर्तनाची परिभाषा समजून उमजून जगणारी आहे. पण तरीही तुम्हाला धमक्या द्यायच्या असतील आणि अशा पद्धतीने इशारे द्यायचे असतील तर इशारे ड्रग्ज माफियांना द्या. ललित पाटील सारखा माणूस मी पळालो नाही, मी पळवून लावला गेलो असं का म्हणतोय, याची उत्तरं तुम्ही शोधली पाहिजेत. माझ्यासारख्या एका अत्यंत मध्यमवर्गीय माणसाला धमकावण्यात काय अर्थ आहे हो? आणि हो, अजून एक, ही सगळी लढाई उभी करताना हे अजिबात डोक्यात नाहीये की माझ्या पाठीशी कुणी आहे की नाही, पक्ष, संघटना, व्यक्ती, नावं किंवा काही अजून. मला कुणाच्या मॅन्युप्युलेशन मध्ये पण जायचं नाहीये, हे पण स्पष्टपणे. म्हणजे काही जणांना जर एकमेकांच्या शिकारी करण्यात इंटरेस्ट असेल तर आय एम नॉट इंटरेस्टेड इन दॅट गेम. मला त्याही भानगडीत पडायचं नाहीये. माझ्याकडे जेवढं आहे ते मी समोर ठेवलंय. मला याची उत्तरं हवी आहेत. अजून मी संध्याकाळी बोलेन. संध्याकाळी महाप्रबोधन यात्रेची उद्घाटन सभा आहे. काही लोक म्हणाले की फडणवीसांच्या बालेकिल्ल्यातून सभा होते का, तर अजिबात नाही. मला नाही वाटत की हा फडणवीसांचा बालेकिल्ला आहे. मला नाही वाटत की हा RSSचा बालेकिल्ला आहे. मी नागपूरमध्ये माझ्या उद्घाटन महाप्रबोधनाचं उद्घाटन पर्व इथून सुरू करते, कारण ही विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दीक्षाभूमीचं ऊर्जा केंद्र आहे, म्हणून मी इथून येते. मला तुमच्या बालेकिल्ल्याची भीती वाटत नाही आणि तुमच्या कुठल्याच ताकदीची भीती वाटत नाही. जे प्रश्न आहेत ते मी विचारलेत आणि या प्रश्नांची उत्तरं महाराष्ट्राचा नागरिक म्हणून आपण द्यावीत, एवढीच अपेक्षा. शंभू देसाईंचा राजीनामा मागणार का? दादा, मांगने को तो लोग चांद भी मांग लेते हैं, मिलता कहाँ है? हो, इथे याच भाजपच्या लोकांनी संजय राठोडांच्या आरोपांचं नंतर बघू, आधी राजीनामा द्या म्हटलं. राठोडांचा राजीनामा घेतला आणि पुन्हा त्याच संजय राठोडांना यांनी सत्तेत सामावून घेतलं. यांनी अनिल देशमुखांचा राजीनामा घेतला, ते पुढे निर्दोष झाले. यांनी अशाच पद्धतीने अनेकांच्या विकेट काढायचा प्रयत्न केला. आणि मी जेव्हा म्हणते की अरे, तुम्ही निर्दोष असाल तर पुन्हा सत्तेत बसा ना बाबा हो, पण तुम्ही मंत्रिपदांच्या जागांवरती जर असाल तर तुम्हाला नाही का वाटत की तुम्ही यंत्रणा प्रभावित करताय? एका मंत्र्याच्या विरोधात कदाचित एखादा वर्ग 2 वर्ग 3 चा अधिकारी कसा काय तपास करू शकेल? इतकं साधं लॉजिक आहे. राज्याच्याच यंत्रणेवर आक्षेप असतील तर केंद्राच्या यंत्रणेने तपास करावा, इतकी साधी अपेक्षा आहे. यात राग काय येतोय? मी भुसे साहेबांचं स्वागत करते, सन्मान करते की भुसेंनी किमान ही तत्परता तरी दाखवली, सकारात्मकता दाखवली की ओके, आय एम रेडी टू इच अँड एव्हरी टाइप ऑफ इन्क्वायरी. मी कुठल्याही इन्क्वायरीला तयार आहे. देसाईजी, खरं बोलल्यावर सख्याईला राग येतो म्हणे. तुम्ही का चिडला इतके? कूल कूल, शांत व्हा. लास्ट मध्ये बोलले की माझ्या मागे, मला माहित नाही की माझ्या मागे माझा पक्ष, नेमकं काय तुमचं? नाही, याचा अर्थ लगेचच काहीतरी बिटवीन द लाईन काढू नका. माझा पक्ष किंवा सन्मान्य पक्षप्रमुख किंवा एकूण टीम, हे सगळे लोक माझ्या सोबत आहेत. मी हे या अर्थाने बोलले की
मी अशी काहीतरी चर्चा ऐकली, म्हणजे हे आपण जरांगे पाटील साहेबांच्याही बद्दल असे लोकांनी अपभ्रंश तयार करायला सुरुवात केली की एखादा माणूस बोलतोय तर त्याला कोणी मॅनिप्युलेट करते का, त्याला कोणी चालवतंय का. तर या अर्थाने मी सांगितलं की बाबा हा माझा इनर कॉन्शियस आहे, हा माझा सत्सद विवेक आहे. मी शिक्षिका म्हणून मला हे प्रश्न पडतायत आणि हे प्रश्न मी कायद्याच्या चौकटीत राहून विचारते आणि मी कायद्याचं पालन करणारी मुलगी आहे. काल राहुल नार्वेकरांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये मतदारांना त्याचं त्यांनी आमदार आम्हाला पोलीस मोर्चा काय वाटतं तुम्हाला? सभ्य माणसांनी दाराआड डोकावू नये आणि जे सभ्य असतात ते दारं उघडी ठेवून चर्चा करतात. आता ह्या दोन लोकांनी दारं बंद का केली आणि त्यांच्या सभ्यतेच्या व्याख्या काय आहेत हे मला माहिती नाही. तरी तुम्ही सरकारला घाबरले दिसतात, तुम्ही भावनिक झाल्या. नाही ऐका, मी म्हटलं की माझ्या भावाचा काल ॲक्सिडेंट झालाय, मला कुटुंब पण आहे आणि माझी 6 वर्षाची मुलगी सगळं हे बघत रोज जे फोन करते. सो फक्त मी घाबरत नाही दादा. तुम्हाला असं वाटतं एवढी साधी असते ना तर इथपर्यंत आलेच नसते. फार खंबीर आहे. फक्त काल मला आपण प्रश्न विचारत होतात एअरपोर्टवर आणि मला त्याची उत्तरं देता येत नव्हती, कारण मी माझ्या ट्रान्समध्ये होते. मी जर कोणी असेल सोबत, मी पाणी मागत होते, मला पाणी पाहिजे त्यावेळेला.